नमस्कार, सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये गुळाचं सरबत कसं करायचं ना ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याकडे लिंबाचं सरबत असतं, कोकमचं, आंबा, कैरीचं पण असं भरपूर काय काय असतं, पण झटपट होणारं हे सरबत आहे। यासाठी काही लागत नाही असं जास्त साहित्य, थोडं साहित्य लागतं, त्यामुळे पटकन होणारं सरबत आहे। तर त्यासाठी आपण काही साहित्य घेतले ते बघूया। इथे मी गुळ घेतलेले, ऑफकोर्स म्हणजे गुळाचं सरबत म्हणजे गुळ त्यात पाहिजे, तुम्ही कुठलाही गुळ वापरा, तुमच्यात जो वापरत असाल तो। सब्जेचं बी 2 चमचे मी भिजत ठेवलं होतं 1-2 तास, ते घेतलेले। मीठ घेतलेले मी, लिंबू घेतलेले अर्ध, पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आणि जिरं पाव चमचा घेतलेले। तर आता आपल्याला काय करायचं, हे सगळं एकदा मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता पहिल्यांदा आपण त्यात पुदिन्याची पाने घेऊया मिक्सरच्या भांड्यात। तुमच्याकडं हा बेस जर तुम्ही करून ठेवला फ्रीजमध्ये तर तुम्हाला पटकन गुळाचं सरबत कोण पाहुणे आले तर करायला सोपं पडेल। तर आपण ह्यात पुदिन्याची पाने घेतलेली, जिरं पाव चमचा घेतलेले, त्यानंतर गुळ घेतलेला आपण, गुळ मी छोटी वाटी घेतलेला आहे। जसं आपल्याला सरबत गोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही गुळ वापरायचा आहे। त्यात आपण लिंबू पिळून घ्यायचे, अर्ध लिंबू मी पिळून घेणार आहे, त्यातल्या बिया काढून घेऊन मी ते लिंबू पिळून घेतो। अर्ध लिंबू मी पिळून घेतलेले, त्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। तुम्ही काळं मीठ पण यूज करू शकता, काळ्या मिठाने पण चांगली टेस्ट येते। मी आता माझ्याकडे काळं मीठ नाही म्हणून मी साधे मीठ घेतलेले, आपण थोडंसंच घालणार आहे, पाव चमचाच, आणि थोडंसं पाणी, का आपल्याला ते मिक्सरला बारीक वाटायचं म्हणून थोडं पाणी घालून आता हे मी मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतो पहिल्यांदा। आता ते सगळं साहित्य ते मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आपण। आता आपण ते काय करायचंय, छोट्याशा गाळणीने ते गाळून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, पुदिन्याचा चौथा विता जो असेल तो काय असेल तो आपला त्यात राहील आणि आपल्याला फक्त त्यातला रस मिळेल आपल्याला। बघा, त्यातलं सगळं अर्क आपण उतरून घेतलेलं आहे। आता आपलं सरबताचं सगळं साहित्य तयार आहे। आता मी ग्लास घेतलेला आहे, आपण त्या ग्लासमध्ये ते सर्व करणार आहोत सगळ्यांसाठी। तर त्यात पहिल्यांदा आपण बर्फ घालायचा आहे, एक 5-6 बर्फाचे तुकडे घालायचे आपल्याला ग्लासात, जेणेकरून ते थंड चिल्ड असं आपल्याला प्यायला मिळेल। त्यात आता आपण 2 चमचे सब्जाचं बी घालणार आहे। आता आपण त्यात 2 चमचे सब्जाचं बी घालूया। सब्जाचं बी मी भिजत ठेवलं होतं। सब्जा हा उन्हाळ्यात खूप थंड असतो पोटासाठी, त्यामुळे तो खावा। तर आपण त्यात हे जे सरबत गुळाचं जे सरबत जे सिरप केलेले आपण ते त्यात थोडं टाकून घ्यायचे। हे अर्धच घातलेले, आता आपण ते थोडंसं हलवून घेऊया व्यवस्थित, आणि आपण आता त्यात थंड पाणी घालायचंय। तुम्ही फ्रीजमधलं पाणी घातलं तरी चालणार आहे। आणि आपण त्याच्यावर आता सर्विंगसाठी पुदिन्याची पानं, कडाकाच्या उन्हाळ्यात थंडगार असं गुळाचं सरबत पिण्यासाठी तयार आहे। जर हे गुळाच्या सरबताची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झालेली। खूप सोपी पद्धत आहे, कुणीही ती पटकन करू शकणार आहे आणि सगळं साहित्य घरचंच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा या उन्हाळ्यात आणि या सरबताचा तुम्ही आस्वाद घ्या। मला माझी ही गुळाच्या सरबताची रेसिपी जर आवडली असेल तर ती लाईक करा, शेअर करा, आणि जे माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण उन्हाळा स्पेशलमध्ये असेच वेगवेगळे रेसिपीज बघणार आहोत। तर आपण परत पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।